जय श्रीराम. मकर संक्रांतीबद्दल जो काही शास्त्राधार आहे तो सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. दरवर्षी मकर संक्रांत येते तसं दर महिन्याला संक्रमण असतं सूर्याचं. सूर्य हा प्रत्येक महिन्याला रास बदलतो. ज्या राशीत तो असतो त्या राशीचं ते संक्रमण किंवा त्या राशीची संक्रांत असं म्हटलं जातं. तसं 14 जानेवारी किंवा 15 जानेवारी कधी एखादा दिवस मागे पुढे होतो तो सूर्य मकर राशीत जेव्हा प्रवेश करतो त्याला मकर संक्रमण किंवा मकर संक्रांत असं म्हटलं जातं. यावर्षी 14 जानेवारीला मकर संक्रमण होत आहे. हे दुपारी 3:06 सूर्य मकर राशीत प्रवेश करत आहे. आता या संक्रमणाच्या कालावधीमध्ये काही शुभ गोष्टी करायला सांगितल्यात, काही करायला नाही सांगितल्यात, हे जाणून घेऊयात. शुभ गोष्टी 6 सांगितलेल्या आहेत. त्यामध्ये तिलमिश्रित उदकाने स्नान करायला सांगितलेलं आहे एकदा. त्याच्यानंतर तिल उटणं लावायला सांगितले, तिळाचं उटणं अंगाला लावायचं आहे. तिसऱ्यांदा तिल होम करावा. चौथ्या वेळेस तिल तर्पण करावं. 5व्यांदा तिल भक्षण करावं. 6व्याला तिल दान करावं. असे 6 प्रकार ह्या पापनाशासाठी मकर संक्रमणाच्या दिवशी करावं असं सांगितलेलं आहे. तिल हे उष्ण आहे आणि गूळ हे उष्ण आहे म्हणून तिल गुळ दान त्यामुळं आलेलं आहे. यावर्षी मकर संक्रांतीच्या दिवशी एकादशी आल्यामुळे खूप जणांचे प्रश्न आलेत, एकादशी किंवा मकर संक्रमण. आता खूप जणांना एकादशी असते, त्यांनी काय करावं? एकादशीच्या दिवशी सगळं अन्न करावं, भगवंताला भोगीचा नैवेद्य तुमचा करावा आणि वास घेऊन तो गाईला किंवा जे भक्षण करतात त्यांना द्यायला हरकत नाही. एकादशीच्या दिवशी तिलभक्षण चालतं, गुळ भक्षण चालतं, तिळगुळ खाता येतं, त्याला वर्जित नाही आहे. आणि ज्यांच्याकडे एकादशी नाही त्यांनी ज्या पद्धतीने नेहमी करतो त्या पद्धतीने करायला हरकत नाही. एकादशी आता संक्रांतीचं जे भ्रमण सांगितलेलं आहे, ह्या संक्रांतीच्या भ्रमणामध्ये काही गोष्टी करायला नाही सांगितल्या. त्यामध्ये काय सांगितलेलं आहे? कठोर बोलू नये, दात घासू नये, वृक्ष गवत तोडू नये, गाई म्हशीची धार काढू नये, कामविषयक सेवन करू नये, अशा काही गोष्टी वर्जित पण सांगितलेल्या आहेत. खूप जण वस्त्र विचारतात, मकर संक्रमणाला कोणतं वस्त्र आहे. आता मकर संक्रांतीचं वाहन वगैरे सगळ्या गोष्टी त्याच्या ठरलेल्या आहेत. ज्या करणावर मकर संक्रमण होतं त्याच्यानुसार हे घडतं. तर मकर संक्रमणाचं म्हणजे संक्रांतीचं वाहन काय आहे? तर वाघ आहे. उपवाहन काय? तर घोडा आहे. तिनं वस्त्र काय परिधान केलं आहे? तर पिवळं वस्त्र धारण केलेलं आहे. वासाकरिता जाईचं फूल तिने धारण केलेलं आहे, वास घेत आहे जाईच्या फुलाचा. पायस तिने भक्षण केलेलं आहे, पायसाचं भक्षण केलेलं आहे. अशी ही मंदाकिनी तिचं नाव आहे. आणि ही 30 मुहूर्त आहे. ते पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे आणि पाहताना वायव्य दिशेकडे पाहिले. हे असं सगळं संक्रमण सांगितलेलं आहे. ह्या संक्रमणाचे नक्षत्रानुसार फळंसुद्धा सांगितलेली आहेत. आता कोणत्या कोणत्या नक्षत्राला कोणती फळं आहेत ते जाणून घेऊयात. पंथा म्हणजे प्रवास. 3 नक्षत्राच्या राशीच्या लोकांना प्रवास घडू शकतो. ते म्हणजे विशाखा नक्षत्र असलेली, अनुराधा नक्षत्र आणि ज्येष्ठा, ह्या 3 नक्षत्राच्या लोकांना प्रवास घडू शकतो. भोग म्हणजे फळं चांगली आहेत. त्यातले मूळ नक्षत्र, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, श्रवण, धनिष्ठ आणि शततारका यांना भोग आहेत. आपले भोग संपतात त्याच्यात. व्यथा थोडासा त्रास होऊ शकतो असे नक्षत्र पूर्वा भाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा आणि रेवती ह्या 3 नक्षत्राला व्यथा. वस्त्र या 3 नक्षत्रांना वस्त्र मिळू शकतं किंवा वस्त्रांचं फळ मिळू शकतं. अश्विनी नक्षत्र, भरणी नक्षत्र, कृत्तिका नक्षत्र, रोहिणी नक्षत्र, मृग नक्षत्र, आर्द्रा नक्षत्र. हानी कुठल्या कुठल्या नक्षत्राला होऊ शकते? पुनर्वसू, पुष्य आणि अश्लेषा ह्या 3 नक्षत्रांना थोडंसं हानी होऊ शकते. विपुल धन म्हणजे भरपूर पैसा मिळू शकतो असे हे 6 नक्षत्र आहेत. मघा नक्षत्र, पूर्वा फाल्गुनी नक्षत्र, उत्तरा फाल्गुनी नक्षत्र, हस्त नक्षत्र, चित्रा नक्षत्र, स्वाती नक्षत्र या नक्षत्राला अशी फळं सांगितलेली आहेत. आता स्त्रियांनी मकर संक्रमणाच्या कालावधीत पर्वकालामध्ये काय काय दान करावेत सांगितलेले आहेत. नवं भांडं दान करावं, गाईला घास द्यावा, अन्न दान करावं, तिल दान करावं, तिळपात्र दान करावं, गुळ दान करावा, तिल दान करावे, सोनं दान करावं, भूमी दान करावी, गाय दान करावी, वस्त्र दान करावं, घोडा दान करावा इत्यादी आपल्या यथाशक्ती आपल्या सामर्थ्यानुसार दान करायला हरकत नाही. आता जी नववधू आहे
जिचं पहिल्यांदाच संक्रांत ही आलेली आहे, अशा स्त्रियांनी काय करावं? दान करताना त्यांनी तेल दान करावं, जिरे दान करावेत, मीठ दान करावं, कापूस दान करावं, ही सुवासिनीला त्यांनी दान करावेत नववधूंनी. असं हे मकर संक्रमणाचं फळ आहे. अवश्य ह्यानुसार वर्तन करावं. जय श्रीराम. माहिती आवडली तर आवर्जून शेअर करा.